पैलवान विनेश फोगाटचा जड अंतकरणानं कुस्तीला अलविदा। ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेशची एक्सवरती पोस्ट। शंभर ग्रॅम वजन अधिक भरल्यानं विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र। तर विनेशचं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपात्रतेच्या विरोधात अपील। आज अंतिम निर्णय अपेक्षित। पॅरिस ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या मीराबाई चानूला कांस्य पदकाची हुलकावणी। तर पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीमध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे 11व्या स्थानावर। भारताला आज 2 पदकांची आशा। भालाफेकमध्ये नीरज चोप्रा सुवर्ण पदकासाठी मैदानामध्ये उतरणार। तर कांस्य पदकासाठी भारतीय हॉकी संघ स्पेनशी भिडणार। निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच होऊ शकते भाजपची पहिली यादी जाहीर। 30 ते 40 जागा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधून शुभारंभ होणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मंत्री उपस्थित राहणार। मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली असती तर पूर्ण पक्षच घेऊन आलो असतो। त्यांनी फक्त आमदारच आणले। एकनाथ शिंदेंवरच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी अजित पवार यांची फटकेबाजी। शिंदे आणि फडणवीसांसमोरच मुख्यमंत्रीपद हुकल्याची खंत अजित पवार यांच्या तोंडून बाहेर। सर्वात सिनियर असूनही मागे राहिल्याचं वक्तव्य। मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये राडा। वेळेवरती उपचार न मिळाल्यानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप। 2 डॉक्टरांचं निलंबन। मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज। 2030 घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर। उद्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।